माय यूट्यूब चॅनल। आज मी जात आहे त्र्यंबकेश्वरला। सोलो राईड आहे यावेळी। आपली मेगा 4 जण आहे माझ्यासोबत आणि ही मुंबईची गुलाबी दंडी। लाईक मी 4:30 वाजता निघाली आहे। चला त्र्यंबकेश्वर माझ्या गाडीला लागेल। सो गाईज ही माझ्या मित्राची गाडी आहे जो सांताक्रूज वरून रायडर आहे आणि ही आपली मेगा 4 जण आणि तो त्याचा बगीर आहे। सो आता मी पेट्रोल पंपच्या इथे थांबले। मी सोलो करते पण माझ्याबरोबर रायडर आहे एक छान। त्याची नॉर्मली लोडेड आहे गाडी, टॉप बॉक्स वगैरे काही लावला नाही आहे। सो बोथ ऑफ अस आर गोइंग टू त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी। माझा हे 4th टाइम आहे, 4th विजिट टू त्र्यंबकेश्वर। पण मी नाशिक एक्सप्लोर करणार आहे यावेळी। सो लेट्स गो। कसाराला पोहोचलो आहोत आणि आमच्या दोन्ही बाईक्स लाईक माझी मेगा 4 जण आणि काय त्याचं नाव बगीरा। सो आम्ही इथे चाय घेणार आहे। सो ये है राइडर और हमारी चाय आणि ही आमची पाव। हम यहाँ है एकदम ग्लो झालाय थंडीने चेहरा। आपण आता वाकी डॅमच्या इथे आहोत आणि आजूबाजूला सगळे गडकिल्ले आहेत। तो रायडर तो आता कॅमेरा ॲडजस्ट करतोय आणि माझी मेगा 4 त्याच्या पुढे आहे। मस्त थंडी होती, एकदम कडक फुल सेक्सी थंडी होती। अरे एवढं असं कपकपत आली आहे ना मी राइड करत। हाय हाय एक नंबर। ये देखो तुम्हारे सब दोस्त लोग वहाँ पे। सो गाइस इथे 22,000 किलोमीटर्स आपले कंप्लीट झाले आहेत। जर तुम्हाला नाशिकला राईड करायची असेल आणि जर तुम्ही विचार करत असाल की रस्ते कसे आहेत, तर रस्ते ओके आहेत। कुठे कुठे अजूनपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे। मी लास्ट पावसामध्ये मी राईड केली होती आपली मेगा 4 सोबत, तेव्हा खूप पॅचेस खराब होते। आताचे रस्ते ओके आहेत आणि माझ्या गाडीने खूप जास्त चांगला मायलेज दिला आहे मला या टायमाला। सो गाइस इथे आता त्र्यंबकेश्वर 9 किलोमीटर हवे आहे आणि आपल्याला इथे सगळे गड किल्ले पाहायला भेटतात। त्र्यंबकगड याच्या पाठी आहे। सो चलो राइड पे वापस चालू करते आपली राइड। हॅपी विंटर्स। सो गाइस आपण आलो आहोत मेगा 4 सोबत त्र्यंबकेश्वरला। गाइस इथे 9:30 वाजलेत आणि आपण पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वरला। ही कार मेगा 4 और हम इधर है, राइडर इकडे स्वप्नील। कधीही त्र्यंबकेश्वरचं दर्शन करण्याआधी तुम्हाला या कुशावर्त तीर्थ ह्या इथे ठिकाणी स्नान करूनच दर्शन करायचं असतं। ते चांगलं मानलं जातं। मित्रांनो आपण आता कुशावर्त तीर्थच्या इथे आहे आणि ते शंकराचं मंदिर देखील आहे। सो आपण त्याचं दर्शन घेणार आहे कुशावर्त तीर्थ। तुम्ही जर पास काढून म्हणजे डोनेशन लाईनमध्ये जायचं असेल तर मग एंट्रीच्या पॉईंटला इथे काउंटर आहे आणि कुशावर्त तीर्थच्या इथे डोनेशनचं पैसे पे करायचं तिथे आहे। नंतरलाच मग लाईन लावायची। आता लाईनीमध्ये पैसे पे नाही करायचे ना, लाईन लावतो आता तिथे ना डोनेशनचं आहे ना पेमेंट नाही करू शकत। आपल्याला इथे करून मग तिकडे जायला लागतं लाईन। थोडं आता इथे चेंजेस झाले आम्हाला। मग आता पहिला आम्ही तिथे लाईनीच्या इथे उभं राहिलेलो पण नंतरला मध्ये भेटला नाही। मग आता आम्हाला इकडे यायला लागले पास काढायला। सो आता आम्हाला पास भेटला आहे आणि आपण आता जातोय परत दर्शनाला। 1.5 तासानंतर नंदी कक्षच्या इथे माझी लाईन येऊन पोचली। खूप गर्दी होती आणि मंदिराचे तोपर्यंत दरवाजेही बंद करण्यात आले होते शृंगारसाठी। नंतरला जो शृंगार सजून धजून जो केला होता भटजी काकांनी, खूप अप्रतिम, खूप मनाला प्रसन्न करणारा असा एक शृंगार आम्हाला पाहायला भेटला। आम्हाला आरतीही पाहायला भेटली।
गर्दीमध्ये एकदम त्रासलेले सगळे लहान लहान मुलांना घेऊन आलेले भाविक, जेव्हा ते आरती चालू झाली त्या लोकांची वेगळीच एकदम एनर्जी झालेली आणि आम्हाला एकदम छान त्र्यंबकेश्वरचं दर्शन करायला भेटलं. सो गाईज, आपलं आता दर्शन करून झालं आहे त्र्यंबकेश्वरचं. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी मंदिर. आता आम्ही परत राईडसाठी जाणार आहे पंचवटीला. सो चला, पंचवटीमध्ये 11 मंदिरं आणि हे सगळे टी व्हीवरती आपण पाहिलेलं. मी फर्स्ट टाईम इथे व्हिजिट करते, नाशिकला आले तर आम्ही सगळं आहे ना हे फिरलो. खूप सारे मंदिरं आहेत आणि म्हणजे असं बाणगंगा कशी आहे मुंबईला, सेम तसं टाईप आहे इथे. गोफा वगैरे होती, तेव्हा माझं मोबाईलचं चार्जिंग वगैरे नव्हतं. सो मी हे सगळे प्लेसेस गेली खूप. आणि हनुमानाचं पण तिकडे आहे ना एकदम मोठं आहे ना स्टॅच्यू होतं आणि त्याला आहे ना सेंदूर लावलेला आणि माझ्या हाताला पण लागलेला. सो आम्ही इथून निघतोय. लेट्स गो. मला खाऊया, चार्जिंग झालं आहे मोबाईलचं. सो गाईज, मी आता इथे जेवण केलं आहे. ते 5 वाजायला आले आणि आपण दोन्ही रायडर्स आम्ही जाणार आहे. निघतोय आता इथून. त्याची तिकडे त्याची बगीर आहे आणि इथे माझी मेगा चार्जर आहे. गाडी एवढ्या स्पीडला होती ना, हे एवढं हल्लंय की लूज झालंय. मी याला फिक्स करायचं बघते नरम हायवेला. आता कोणता तरी भेटला मेकॅनिक तर हे करून घेऊया. काय यार, एवढी स्पीडला होती गाडी. मेगा चार्जर क्या यार. हाय गाईज, इथे आता 10 वाजलेत आणि मी घरी पोचली आहे. नाशिकची राईड माझी कंप्लीट झाली आहे. माझ्यासोबत जो सँटाक्रूजचा रायडर होता तो त्याच्या घरी गेला आहे आणि आय एम बॅक. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. बाय बाय बाय.